काय गे, काय चाललंय तुझं? तू तर आम्हाला सांगितलंस तुला आमच्या आजीची लय आठवण येत होती म्हणून तू इथं आलीस. ते तुझं काय बाथटब, फ्रीज, AC, आमच्या खोलीत इतकं मोठं बाथरूम, आमच्या वाड्यात की मोठी तुझी खोली, हे सगळं सोडून तू तर 1 महिनाभरापूर्वी घरातनं पळून गेलीस. का आलीस इथं? खरं खरं सांगायचं. हा, दुसरं कुठं जाणार होते म्या? माझ्या घरातले दिसतात तसे नाही ते. काय झालं की नुसतं घरात बसून ठेवतात, बाहेरच जाऊ देत नाही. गुदमरला होता जीव माझा तिथं. नुसता दिसायला मोठा वाड आहे पण नुसता पोकळ वास आहे. माझ्या स्वप्नांशी त्यांना काही देणं घेणंच नव्हतं. काय झालं की आपलं एकच, लगीन कर लगीन कर लगीन कर. माझं वय हाय वय लगीन करायचं, म्हणजे लगीन करायचं, मुलं बाळा जन्माला घालायचे, नवऱ्याला सांभाळायचं. बरं जरी लगीन केलं तरी नवरा काय मला हिरोईन होऊन देणार होता वय? त्यांना मोठं स्वप्न बघायचा अधिकार नसतो का कधी? सारखं त्यांचं एकच चालू असायचं, हंतरून पाहून पाय पसर, हंतरून पाहून पाय पसर. जर कधी हंतरून पडला आखूड तर ते हंतरून वाढू शकत नाही का आपण? काय बी होऊ दे, किती बी अडचणी होऊ दे, मला माझे स्वप्न पुरी करायची आहेत. गरीब पोरींना स्वप्न बघायचा अधिकार नसतो का? का त्यांनी कधी स्वप्नच बघायची नाही? काय नाही, माझ्या आयुष्यात किती बी अडचणी येऊ दे, मी हिरोईन होणार म्हणजे होणार. माझ्या आईचं, माझ्या पप्पांचं, माझ्या आजीचं सगळी स्वप्न पूर्ण करणार आहेत मी. त्यांच्यावर चांगले दिवस आणणार आहे. त्यासाठी मी इकडं पळून आली. आता या सगळ्यात माझं काय चुकलं सांगा बरं? पण मग तुझी एवढी मोठी मोठी स्वप्न आहेत तर इथं कशाला आलीस? नव्हतेच येणार म्या. मुंबईला गेले होते पळून, पण तिकडे गेल्यावर पण कळलं तिकडची सगळी लोक पशवी आहेत. जे उठेल ते गैरफायदा घ्यायलाच बघते. त्या लोकांना माझ्याकडून वेगळंच काहीतरी हवं होतं. आता एकटी बाई असल्यावर लोकांच्या नजरा कशा असतात आपल्याकडे माहिती आहे ना तुम्हाला. काळजी करू नका, काय जास्त दिवस इथं राहणार नाही. एकदा का मला चांगलं काम भेटलं ना, मी हो वाडा सोडून लवकरात लवकर निघून जाईल. ठीक आहे, राहा तू इथं, पण असं काय करू नकोस ज्यामुळे तुझ्या आईबापाच्या जीवाला घोर लागल. बाईचं एक चुकीचं पाऊल तिच्यासाठी किती वाईट वेळ आणतं मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं काही करताना काळजी घे. तेव्हा रडायची ऍक्टिंग करावी लागली हिच्यासाठी. काही असू द्या, रडायची ऍक्टिंग तर लय भारी केली आहे मी. म्हणजे मी बेस्ट ऍक्ट्रेस आहे. येस, डिम्पल को सिंपल नाही समजणे का. आता मस्तपैकी पैसा आला का नाही, मी ह्या पडक्या वाड्यातनं पळून जाणार. माझं आउट ऑफ इंडिया जाण्याचं तिकीट आलं. कामाला लागा. एक्सक्यूज मी, ब्लाऊज शिवायचे होते.
या या आत्या माप घेतो. आत कशाला? आत कशाला? जे काय असेल ना ते इथंच घ्या. आणि तू ग जरा लवकर आवर. बरं या माप घेतो. बॅक. कसं काय डिझाईन? बोला मगर साहेब बोला. मागचा गळा जास्त लांब ठेवू नका. पुढचा पण मापातच शिवा आणि बाह्या लांब शिवा. बरं. नाव काय म्हणाल तुमचं? विभा. विभावरी. विभावरी. उद्या मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ब्लाऊज कधी मिळेल शिवून? उद्यापर्यंत देतो तुम्हाला लगेच. तुम्हाला जर नाही जमलं ना तुमच्या मिस्टरांना पाठवलं तरी चालेल. भाऊ आहे तो माझा. बरं. किती झालेत? 400. किती तोळा? 50 तोळ मिळून जाईल. हे झालं का?